तरुण भारत नागपूर दिनांक 30 सप्टेंबर 2022. समर्थ नेतृत्व आता वंदीन वेदमाता. लेखक माधव किल्लेदार. श्रीमद दासबोध ग्रंथात श्री समर्थ रामदास स्वामींनी पहिला दशक हा स्तवनांचा सांगितला आहे. त्यात ग्रंथारंभ लक्षण, गणेशस्तवन, शारदास्तवन, सद्गुरुस्तवन, संतस्तवन, श्रोतेस्तवन, कवेश्वरस्तवन, सभास्तवन, परमेश्वरस्तवन आणि नरदेहस्तवन हे समास आहेत. मनुष्यजीवन अतिशय उत्तम व्हावं याकरिताच हे 10ही समास श्री समर्थांनी सांगितलेले आहेत. मानवी जीवनाची सार्थकता ही त्याच्या आचरणावर अवलंबून असते. मनुष्याचं आचरण कसं असावं याचे सूक्ष्म निरीक्षण श्री समर्थांनी केले आहे. त्यानुसार श्री समर्थांच्या वाङ्मयात त्याची प्रचिती येते. पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी हा मन, बुद्धी, शरीर आणि आत्मा या स्तरांवर जीवन जगत असतो. मनुष्य प्राण्याला ईश्वराने सत्सत विवेक बुद्धी नावाचं वरदान दिलेलं आहे. त्यामुळे चांगलं आणि वाईट याची निवड करण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. तसंच मनुष्य प्राणी हा त्याच्या जीवनातील प्रत्येक निर्णयाला स्वतः जबाबदार असतो. मनुष्य जीवनातील व्यवहार आणि निर्णय चुकू नयेत म्हणून सत्सत विवेक बुद्धी उपयोगाची असते. मनुष्याला विवेकशक्ती असूनही तो जीवनात दुःखी असतो, कष्टी असतो. कारण सृष्टीतील प्रत्येक घडलेल्या, घडत असलेल्या आणि घडणाऱ्या घटनांना नियंत्रित करणारी जी शक्ती आहे त्यावर मनुष्यांची श्रद्धा नसते. त्या शक्तीवर मनुष्याची श्रद्धा उत्पन्न व्हावी म्हणूनच श्री समर्थांनी श्रीमद दासबोध ग्रंथाची निर्मिती केली आहे. या ग्रंथाच्या वाचन, मनन आणि चिंतनाने मानवी जीवन सर्वोत्तम होऊ शकतं. याची प्रचिती आणि अनुभूती येण्याकरिता सातत्याने श्रीमद दासबोध ग्रंथ वाचन आवश्यक आहे. मनुष्याला अनेक संकटांचा आणि अडचणींचा सामना करावा लागतो. प्रपंचात आणि परमार्थात संकट आणि अडचणी येतात, परंतु यातून मनुष्याची सत्सत विवेक बुद्धी त्याला या संकटांवर मात करण्याचं सामर्थ्य देते. श्री समर्थ गणेशस्तवनात म्हणतात की तुझी कृपेचे बळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वाभक्षक काळे दास्यत्व कीजे. येता कृपेची निज उडी विघ्ने कापती बापुडी होऊन जाती देशधडी नाममात्रे. म्हणोनी नामे विघ्नहर आम्हा नाथांचे माहेर आदी करुणी हरिहर अमर वंदिती. याचा अर्थ असा आहे की गणेशाच्या कृपेने सगळ्या प्रकारचे भ्रम नाहीसे होऊन विश्वभक्षक काळ त्याचा दास होतो आणि विघ्न नाहीशी होतात. श्री गणेशाच्या कृपेने संकट किंवा विघ्न कायमस्वरूपी नाश पावतात. आम्हा अनाथांचं माहेरघर असलेल्या गणरायाला हरिहर म्हणजे विष्णू आणि शंकर वंदन करतात. त्या गजाननास विघ्नहर म्हणतात. सृष्टीच्या निर्मितीपासून ते अंतापर्यंत भूत, भविष्य आणि वर्तमान हे 3 काळ आहेत. पृथ्वीच्या पाठीवरील प्रत्येक व्यक्ती या तिन्ही काळात रममाण होणारी असते. भूतकाळात घडलेल्या घटनांचा परिणाम हा मनुष्याच्या मन, बुद्धी आणि शरीरावर होत असतो. त्याची जाणीव मनुष्याला असतेच असं नाही. काही काळ ही जाणीव त्याला परमचैतन्य प्रदान करते, तर काही काळ ही जाणीव त्याला चिंताजनक बनवते. जो नियम भूतकाळाविषयी लागू पडतो तोच नियम भविष्यकाळाविषयीही लागू पडतो. मनुष्य प्राणी त्याच्या कल्पनेने भविष्यातील घटनांचं चित्र बनवित असतो. भविष्यातील अनुमान मनुष्य भूतकाळातील अनुभवांच्या आधारावर बनवत असतो, परंतु प्रत्यक्षात भविष्यातील अनुमान जर चुकलं तर तो दुःख आणि नैराश्याने ग्रस्त होतो. या दुःखाचं आणि नैराश्याचं प्रमाण प्रत्येक घटनेनुसार कमी जास्त आणि वेगवेगळं असू शकतं. भूत आणि भविष्यात अडकलेला मनुष्य हा नेहमी त्याचा वर्तमान काळ विसरत असतो. स्वतःचा वर्तमान काळ बिघडवणारा प्राणी केवळ मनुष्यच असू शकतो. मानव प्राण्याव्यतिरिक्त इतर कुठलाही प्राणी हा बहुधा वर्तमान काळात जगत असतो. गतकाळातील घटनांचा विसर मनुष्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही प्राण्याला होत असावा, परंतु मनुष्याला या घटनांचा विसर पडत नाही. हीच मानवी जीवनाची खरी शोकांतिका असावी. वर्तमान काळात मनुष्याने जीवन जगावं म्हणूनच समर्थ नेतृत्वाची आवश्यकता असते. भूतकाळातील अनुभवातून शिकावं, परंतु त्यात रममाण होऊ नये. तसंच भविष्यकाळातील योजनांचा किंवा धोरणांचा आराखडा तयार असावा, परंतु त्यात गुंतून पडू नये. जे समर्थ नेतृत्व आहे त्यात या दोन्ही गुणांची प्रचिती येते. आपल्या भारतीय संस्कृतीत महिषासुर राक्षस आणि जगदंबेच्या युद्धाची कथा सांगितली जाते. महिषासुराचा वध करणारी म्हणून जगदंबा मातेला महिषासुर मर्दिनी असं म्हटलं जातं. हे युद्ध केवळ भारतीय पुराण काळातच घडलं आहे असं नव्हे, तर सृष्टीच्या अंतापर्यंत हे युद्ध सातत्याने सुरू आहे. महिषासुराचा वध आणि जगदंबा मातेचा विजय नेहमीच होतोय.
महिषासूर हे केवळ आणि केवळ राक्षसी प्रवृत्ती नसून ते मनुष्य जीवनाला भूत आणि भविष्य काळात गुंतवून ठेवणारं भय आहे. तर या प्रवृत्तीचा सातत्याने अंत करणारी आदिशक्ती म्हणजेच मूळ माया शारदा आहे. हीच मूळ माया शारदा मानवी जीवनात वेगवेगळ्या रूपाने प्रकट होत असते. तीच मनुष्याला सतसत विवेक बुद्धी देते आणि संकटांवर मात करायला शिकवते. वर्तमान काळात मानवी जीवन जगायला लावणारी आदिशक्ती म्हणजेच ही मूळ माया आहे. शारदा स्तवनात श्री समर्थ असं म्हणतात की श्रीराम आता वंदिन वेद माता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूल वाग्देवता माहम माया. जे उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार जे शब्दांचे अभ्यांतर उकलू न दावी. जे योगियांची समाधी जे धारिष्ठांची कृतबुद्धी जे विद्या अविद्या उपाधी तोडू न टाकी. जे महापुरुषांची भार्या अति संलग्न अवस्था तुर्या जय करता महत्कार्या प्रवर्तले साधू. याचा अर्थ असा आहे की वेदांची माता असणाऱ्या शब्दांचं मूळ प्रकटवणारी वाणीची स्वामी देवता आणि महामाया असणाऱ्या शारदेला नमस्कार असो. निर्भयता आणि समाधी यात शारदाच असते. विद्या आणि अविद्येचा नाश करणारी ती शारदाच असते. महापुरुषांची म्हणजेच आदिपुरुषाची भार्या असणारी आणि ईश्वर सन्निध अवस्थेत अनुभवास येणारी तुर्यावस्था म्हणजे शारदाच होय. या शारदेच्याच आशीर्वादाने साधुपुरुष महान कार्याला प्रवृत्त होतात. विश्वरूपी नाटकातील दृश्य घटकांना त्यांच्या अंतर्यामी राहून शारदा आपल्या शक्तीने नाचविते. जाणीवेमध्ये उत्पन्न होणारी अत्यंत निर्मळ स्फूर्ती तीच आहे. ज्ञानामध्ये वास करणारं सामर्थ्य तिचंच रूप असून तिच्या कृपेनेच परमानंदाचा विलास भोगता येतो. विश्वातील सौंदर्याची सुंदर स्वामिनी ती शोभते. परब्रह्म स्वरूप सूर्याशी त्याच्या तेजाप्रमाणे ती अगदी एकरूप असते. दृश्य विश्वाचा हा पसारा शब्दांच्या सहाय्याने ती नाहीसा करते. शारदा म्हणजे मोक्षाचं वैभव आणि मंगलात मंगल अशी अमृतरूपे 17वी जीवनकलाच होय. लावण्यखाणी शारदा जीवाला शांती देणारी सत्वगुणांची लीला आहे. अव्यक्त ईश्वराला ती व्यक्त बनवते. त्याच्या संकल्पांचा विस्तार करणारी इच्छाशक्ती तीच आहे. काळावर स्वामित्व गाजविणारी सद्गुरु कृपा तीच. परमार्थाचं साधन करणाऱ्या साधकाला आत्मानात्म विवेकाने शारदा आत्मस्वरूपाची बरोबर कल्पना देते. शब्दांच्या मदतीने म्हणजे श्रवण मनाने ती साधकाला दृश्य संसाराच्या पलीकडे घेऊन जाते. अशा रीतीने पुष्कळ रूपांनी नटणारी ही शारदा एकच माया आहे. ती स्वयंभू आहे, पूर्ण आणि एकरूप असली तरी माणसाच्या अंतर्यामी 4 प्रकारे सांचलेली आढळते. मनुष्याच्या अंतःकरणात परा, पश्यंती आणि मध्यमा या 3 वाणींमध्ये जे स्फुरतं ते वैखरीने प्रत्यक्ष शब्दात प्रकट होतं. शब्दाने सर्व व्यवहार चालतो म्हणून जगातील सगळं कर्तृत्व शारदेच्या शक्तीने चालतं. शारदा ब्रह्मादिकांची आई आहे. विष्णू शिव तिच्या पोटी जन्मतात. 3 लोक असलेली ही अफाट विश्वरचना एका शारदेचाच विस्तार आहे. प्रत्येक साधकाच्या जीवनात शारदेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. शारदा परमार्थाचं मूळ आहे. इतकंच नव्हे तर केवळ आत्मविद्याच आहे. शारदा म्हणजे ईश्वराची निवांत, निर्मळ आणि निश्चळ अवस्था होय. योग्यांना ध्यान लावण्यास मदत करणारी, साधकांना आत्मचिंतनाची कला शिकवणारी आणि सिद्धांच्या अंतःकरणात समाधी रूपाने स्थिर होणारी तीच असते. शारदेचं स्वरूप आकलन झालं की निर्गुणाची ओळख होते आणि स्वस्वरूपाचा अनुभव आल्याची खूण पटते. सर्व दृश्य आकारात ती संपूर्ण भरून राहिलेली आहे असा अनुभव येतो. शास्त्र, पुराण, वेद, श्रुती इत्यादी ग्रंथ सारखे शारदेचं स्तवन करतात. सगळी माणसं देखील नाना रूपांनी तिलाच स्तुती अर्पण करतात. शारदेमुळेच वेदशास्त्रांना मोठेपणा आहे. वास्तविक परमात्म स्वरूप कल्पनेच्या पलीकडे आहे. शब्द तिथे पोचूच शकत नाहीत. त्याला मानवी कल्पनेच्या कक्षेमध्ये आणून परब्रह्म असं नाव देणारी, उपमेच्या पलीकडे असणाऱ्याला उपमेच्या प्रांतात आणणारी ही शारदा आहे. परमात्मा स्वरूप मी आहे अशी केवळ ज्ञानमय शुद्ध जाणीव होणं हे शारदेचं स्वरूप समजावं. मुळात ती ज्ञानमयच असल्याने सर्व प्रकारच्या विद्या, कला, सिद्धी आणि निश्चित बुद्धिरूप ज्ञान शारदेचाच विलास असतो. त्याचप्रमाणे भगवंताच्या भक्तांची भक्ती, अंतर्मुख होऊन आत्मनिष्ठ राहणाऱ्या ज्ञानी पुरुषांची आत्मस्थिती आणि जीवनमुक्तांची सायुज्य मुक्ती ती शारदाच आहे.
श्री समर्थांनी वर्णिलेलं शारदेचं स्वरूप हे प्रत्येक मानवाची श्रद्धा या अनामिक, अनाकलनीय आणि अनादी शक्तीविषयी निर्माण व्हावी म्हणून आहे. हीच आदिशक्ती शारदा म्हणजेच सृष्टीचं नियमन करणारं समर्थ नेतृत्व आहे. समर्थ नेतृत्व या सदरातील माधव किल्लेदार यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारत सोबत. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.